students, today we are going to learn activity excuses a skit. सबब एक हास्य प्रधान कथानक. एखाद्या वेळेस विद्यार्थी शाळेत उशिरा येतोय. कारण विचारलंय की अतिशय मनोरंजक असे सबब किंवा स्पष्टीकरण देत असतात. एखाद्या वेळेस काय होतंय, होमवर्क जर विचारला तर त्याचे अतिशय सुंदर असं सबबी देत असतात. तर असंच अशाच प्रकारची सबब आज आपण बघणार आहोत. In this lesson, characters are the schoolboy, Ritesh, class teacher, Mrs. Sen, thief, shopkeeper. Let's we learn. Scene a classroom. वर्गातील हे दृश्य आहे. रितेश said, "May I come in, madam?" मॅडम, मी वर्गात येऊ का? रितेश परवानगी मागतो. मिसेस सेन said, "Now, आत्ता. Don't you think you are so early?" रितेश, तुला असं वाटत नाही की तू खूप लवकर आलास? रितेश said, "Pardon मॅम, क्षमा करा मॅडम." मिसेस सेन, "I mean for the second period." मला दुसऱ्या तासाबद्दल बोलायचं. "You are too early for the second period." अजून दुसरा तास सुरू व्हायचा आहे, तू खूप लवकर आलास. रितेश said, "I am so sorry, मॅम. I am really sorry." मला माफ करा. खरोखरच मॅडम, मला माफ करा, असा रितेश म्हणतोय. I started well in time from home. You won't believe what happened. मी नेहमीप्रमाणे शाळेत वेळेत निघालो, परंतु रस्त्यात काय झालं त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. बिलीव म्हणजे विश्वास. मिसेस सेन, टीचर म्हणाला, वी शॅल सी. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. असं आहे, चला तर पहिलंच आपण तुझी गोष्ट ऐकूया. व्हॉट हॅपन्ड, काय झालं होतं ते? नथिंग शॉर्ट ऑफ अन अर्थक्वेक, आय शुअर. अर्थक्वेक याचा अर्थ भूकंप. मला खात्री आहे की भूकंपासारखी काय आहे, मोठी अशी घटना घडलेली नसणार, असे टीचर म्हणते. रितेश से, नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. मी खरोखरच खोटं बोलत नाही, मी प्रामाणिक बोलतोय. ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे. रितेश म्हणाला. मिसेस सेन, गो हेड, गो हेड. पुढं सांग, पुढं बोल, काय झालं ते लवकर सांग, टीचर म्हणाले. रितेश सेड, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युज्युअल. मी नेहमीप्रमाणे शाळेत निघालो. I was halfway down the narrow lane that leads to the market. Suddenly, I heard a scream from the main road. रितेश म्हणतोय की मी नेहमीप्रमाणे शाळेला निघालो. बाजाराकडे जाणारी चिंचोळी जी गल्ली होती, मी अर्धी पार केली होती. इतक्यात मुख्य रस्त्यावर मला एक किंकाळी ऐकू आली. मुख्य रस्त्याकडे एक अचानक मोठ्याने ओरडण्याचा आवाज या रितेशला ऐकू आला. आणि बघ, मिसेस सेन सेड, अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट. इन्व्हेस्टिगेट याचा अर्थ चौकशी, इन्क्वायरी. आणि खरोखरच तुला त्याची चौकशी करायची होती? रितेश सेड, येस मॅम, होय मॅडम. आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. मला माहिती करून घ्यायचं होतं की कोणाला तरी मदतीची गरज आहे. अँड शुअर इनफ देर वॉज धिस पर्सन लाईंग नियर द पेमेंट. ही वॉज ग्रॉनिंग विथ पेन. आणि खरोखरच त्या फुटपाथावर, पेमेंट याचा अर्थ फुटपाथ, ग्रोनिंग याचं कहणे, दुःखाने कहणे. तर फुटपाथावर एक व्यक्ती दुःखाने मोठमोठ्याने कहत होता, ओरडत होता. मिसेस सेन, टीचर म्हणाला, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. आणि त्या व्यक्तीला घेतलं आणि त्या जाधवांकडे तू नेलं?
रितेश सेड, नो मॅम, आय डिड नॉट गेट द चान्स. मला ती संधी मिळाली नाही. जस्ट ॲज आय रीचड दॅट मॅन, अनदर मॅन कॅम running out of the shop there with a packet in his hand. And the shopkeeper also ran out shouting, चोर चोर catch him. मी त्या माणसापाशी पोहोचलो. तेवढ्यात तिथल्या दुकानातून एक माणूस हातात पाकिट घेऊन धावत आला आणि पाठोपाठ त्याच्या दुकानदारही काय म्हणायला लागला की चोर चोर पकडा पकडा, असं मोठ्याने दुकानदार ओरडत होता. देन मिसेस सेन, अमेझिंग, अमेझिंग याचा अर्थ आश्चर्य. क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. टू डील विथ, टू हँडल, एकाच वेळेस दोन कामं हातात असणे, अनेक कामं हातात. टीचर म्हणते किती आश्चर्य आहे, एकाच वेळेस तुझ्या हातात दोन दोन कामे. तू कशा पद्धतीने मॅनेज केलं? व्हॉट डिड यू डू देन? तू काय केलंस? रितेश म्हणतोय, येस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग्स हॅपन्ड देन. खरी मजा तर इथं आहे. रितेश म्हणतो, दॅट मॅन नियर द पेमेंट, ही टू गॉट अप अँड बिगन टू रन विथ द थिंग. आणि बघा, तो फुटपाथावर पडलेला माणूस उठला आणि त्या चोराबरोबर पळत सुटला. मग एक क्षणही न दवडता मी देखील का आहे. या ठिकाणी रितेश म्हणतोय, विदाउट लॉसिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर देम. आणि मी सुद्धा त्या चोरांच्या मागे धावू लागलो. मिसेस सेन, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. आणि त्या चोरांना पकडलं आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दिलं. रितेश सेड, ही कुडंट डू दॅट मॅम, दे जस्ट वॅनिस्ड अराउंड द कॉर्नर. ऑल दिस हॅपन्ड सो फास्ट. मी ते करू शकलो नाही. रितेश म्हणतो, व्हॅनिस्ड म्हणजे नाहीसे होणे. एका कोपऱ्यापासनं ते अचानक नाहीसे झाले आणि ते एवढं फास्ट झालं की आम्हाला कळलं सुद्धा नाही. रितेश म्हणतो, मिसेस सेन, देन व्हाय आर यू लेट? मग तुला का उशीर झालास? रितेश सेड, दॅट्स नॉट ऑल. अजून माझी गोष्ट संपलेली नाही. आय रिअलाइज्ड म्हणजे लक्षात येणे, that I had left my bag at the shop in the mad rush, so I ran back to get it. आणि माझ्या लक्षात आलं की माझी बॅग त्या दुकानाजवळ मी ठेवली आणि ती घेण्यासाठी मी वेळापिसात त्या दिशेने धावू लागलो. मिसेस सेन सेड, अँड इट वॉजंट देअर. आणि तुझी बॅग त्या ठिकाणी नव्हती. रितेश सेड, नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट. नाही मॅडम, माझी बॅग त्याच ठिकाणी होती. बट देअर वॉज अ ह्यूज हेरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. आय डिडंट नो व्हॉट टू डू. मॅडम, माझी बॅग आहे त्या ठिकाणी होती, परंतु बघा, त्या बॅगेवर एक मोठा केसाळ तपकिरी रंगाचा कुत्रा बसलेला होता. मला काय करायचं ते समजत नव्हतं, असं रितेश म्हणतोय. मिसेस सेन टीचर म्हणाला, इंटरेस्टिंग, किती मनोरंजक आहे. अ डॉग अन अ बॅग इन अ शॉप. एका दुकानाजवळ आणि त्या ठिकाणी सुद्धा बॅगच्या वर कुत्रा बसलेला. किती आश्चर्य. रितेश सेड, येस मॅम, खरोखरच मॅडम. इवन द शॉपकीपर वॉज द सरप्राइज्ड. आणि त्या दुकानदाराला सुद्धा आश्चर्य वाटलं. ही डिडंट नो व्हेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. दुकानदाराला सुद्धा माहीत नव्हतं की हे कुत्रा कुठून आलाय. हाऊ दॅट डॉग ग्राउल्ड. कुत्रा गुरगुरत होता. ग्राउल्ड. वी ट्रायड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ह. आम्ही भरपूर काही प्रयत्न केले त्याला
तिथून हलवण्यासाठी. विस्लिंग आम्ही शिट्ट्या वाजवल्या, अँड क्लॅपिंग आम्ही टाळ्या वाजवल्या, अँड शॉविंग हिम द स्टिक आम्ही त्याला काठीसुद्धा दाखवून बघितली. बट ही वुडंट बग पण तो जागचा हालना. अँड आय कुडंट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग आणि माझी बॅग मी घेतल्याशिवाय का शाळेत येऊ शकत नव्हतो. मिसेस सेन सेड, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. परंतु शेवटी तुला तुझी बॅग मिळालेली मला दिसते. रितेश सेड, येस मॅम. होय मॅडम. फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स. शेवटी दुकानदारानं मला काही बिस्किट दिले. आय ऑफर्ड म्हणजे त्याला देऊ करणे. द बिस्किट टू द डॉग अँड लर्ड म्हणजे लालच दाखवणे. हिम अवे फ्रॉम द बॅग. मी त्या कुत्र्याला बिस्किटचे लालच दाखवले आणि बॅगे जवळनं त्याला लांब नेलं. मिसेस सेन, ओके सो लेट्स से दॅट अकाउंट फॉर 15 मिनिट्स. म्हणजे ह्या सर्व घटना घडून जाण्यात एकूण 15 मिनिटं झाली. रितेश सेड, बट देर इज मोर मॅम. नाही नाही मॅडम, अजून माझी गोष्ट संपलेली नाही, अजून पुढं आहे. द पुअर डॉग बिगन टू फॉलो मी टू स्कूल. बिचारा कुत्रा माझी पाठलाग करत तो येत होता, माझ्या पाठीमागणे येत होता. इट लुक्ड सो पुअर अँड लॉनली अँड स्मॉल. तो अतिशय लहान, बिचारा, एकाकी होता. मिसेस सेन, स्मॉल? डिड यू से स्मॉल? तो लहान होता? रितेश तो लहान होता? रितेश सेड, आय मीन यंग मॅम. मला म्हणायचं आहे तो मोठा. इट वॉज बिग इन अ साईज. तो फक्त आकाराने मोठा होता. परंतु इट वॉज ओनली अ पपी. रिअली, मी खरं बोलतोय की ते कुत्र्याचे पिल्लू होतं, परंतु आकाराने मोठं होतं. अँड इट लुक्ड लॉस्ट. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ऑनर. मला वाटलं की ते पिल्लू आपली आई किंवा मालक शोधत असावं. अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. आणि त्याला माझ्या मदतीची गरज आहे असं मला वाटलं. सो आय बिगन अ इन्क्वायर म्हणजे चौकशी करणे. विथ द अदर शॉपकीपर्स अँड पाझर बाय. मी आजूबाजूला चालणारे जे पाय चालणारे लोक आहे व आजूबाजू दुकानदार आहे त्यांना मी विचारलं की हा कुत्रा कोणाचा आहे. मी चौकशी केली, बट नो बडी कुड टेल अँड कुडंट लीव इट बिहाइंड. आणि मी त्या बिचाऱ्या कुत्र्याला असं वाऱ्यावर सोडून देऊन येऊ शकत नव्हतो. मिसेस सेन, अँड देन यू फाउंड द ऑनर. हू वॉज इट? आणि तू त्याचा मालक शोधला. कोण होता तो? रितेश सेड, दॅट्स द फनी पार्ट मॅम. हे तर गंमत आहे. द पपी इटसेल्फ फाउंड द ऑनर. त्या पिल्ल्याने त्याचा मालक त्याने स्वतः शोधून काढला. इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड द पर्सन. आम्ही एका रस्त्याच्या साईडने जात होतो आणि दुसऱ्या साईडने त्याचा मालक येत होता. त्या कुत्र्याच्या पिल्ल्याने त्याच्या मालकाला बघितलं आणि टुणून टुणून उड्या मारत तो मालकापाशी निघून गेला. आय वॉज सो रिलीव्ड म्हणजे काळजीतून मुक्त होणे. आणि रितेश त्याच्या त्या काळजीतून तो निवांत झाला. देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू स्कूल. आणि मी माझ्या शाळेच्या दिशेने परत मी धावत निघालो. मिसेस सेन, गुड बॉय. किती चांगला विद्यार्थी आहेस. नाव दॅट युअर गुड डीड्स आर डन, देर इज समथिंग एल्स यू कॅन डू. तर आता तुझे
जे सत्कार्य आहे ते करून झालेलं आहे, तेव्हा तू आणखी एक गोष्ट आहे ती तू करू शकतोस. आता कोणती गोष्ट बघा, देर इज स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. आता कथा लेखन जी स्पर्धा आहे ती आता येत आहे. कुड यू लाईक टू सेंड अन एंट्री? प्रवेश प्रक्रियेचे जे फॉर्म आहे ते मला पाठवण्यास तू मदत करशील का? टीचरने रितेशला विनंती केली. रितेश सेड, हो मॅम. कोण? मी मॅम. मी मॅम. नो, आय वुडंट नो व्हॉट टू राईट. नाही नाही मॅडम, मला कसं लिहायचं ते जमत नाही, समजत नाही. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. मला गोष्टी रचून लिहिण्यात जमत नाही. मी एवढ्या प्रभावीपणे गोष्टी रचू शकत नाही, लिहू शकत नाही, असा रितेश शेवटी सांगतोय. एखाद्या गोष्टीवर सबब कशी द्यायची आपण या एक्सक्युजेसमधून शिकलोय.